तरुण या मजा करून वाचाल म्हातारा जाताल मरून. लाईक Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. शंकर हर हर महादेव. शंभो शिवशंकर हर हर महादेवा. ह्या केव्ज मध्ये नक्षीकाम आहे जे आपल्या 20च्या नोटेवर आहेत ना ते स्तंभ इथं आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर बांधलंय त्यांनी ते उलटं कार्विंग केलेलं आहे. मग आपण बहुतांशी मंदिर बांधतो खालून वर होतं, त्यांचं मंदिर वरतून खाली बांधण्यात आलं एका दगडात. ते असं म्हणतात की एका दगडात ही अख्खी कार्विंग आहे आणि ह्याला 150 वर्ष गेले होते असं आहे. Star flows into the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect. पॉझिटिव्ह फिलिंग येते. Just like a stream. तुम्हाला घरात थंड हवा मिळेल असं म्हणणं तुमचं. शांती साथ मध्ये चल इधर से बढ़ जाओ. आगे बढ़ते ना. एल्लोरा लेणी म्हणजे केवळ दगडात कोरलेली शिल्पकला नाही, तर भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा जिवंत पुरावा आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळ असलेली ही लेणी 6व्या ते 10व्या शतकात तयार झाली आहे. ही लेणी एकाच राजाने नाही तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजवटींनी आणि धर्मीय समुदायांनी तयार केली आहे. सर्वात आधी बौद्ध लेणी तयार झाली, जिथे भिक्षू ज्ञान आणि शिक्षणासाठी येत असे. यानंतर राष्ट्रकुटीत राजवटीच्या काळात भव्य हिंदू लेणी खोदली गेली. याच काळात जगप्रसिद्ध कैलास मंदिरही बांधण्यात आले, जे भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर एकाच खडकातून वरून खाली कोरलं गेलं आणि ते पूर्ण व्हायला अनेक दशके लागली. असं मानलं जातं की हजारो कारिगिरांनी आणि शिल्पकारांनी अथक मेहनत घेऊन हे मंदिर घडवलेलं आहे. यानंतर जैन धर्मीय लेणी तयार झाली आणि त्यामध्ये अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक शिल्पकला पाहायला मिळते. पुढे इतिहासात अनेक आक्रमणं झाली. मुघल काळात, विशेषतः औरंगजेबाच्या काळात अनेक मंदिरांची तोडफोड झाली आणि त्याचे ऐतिहासिक उल्लेख देखील आपल्याला आढळतात. एल्लोरा लेण्यांमधील काही मूर्ती आणि शिल्पांनाही नुकसान पोहोचलं, तरी सुद्धा कैलास मंदिर पूर्णपणे नष्ट करता नाही आलं, कारण त्याची रचना प्रचंड मजबूत होती. आजही काही तुटलेल्या मूर्ती त्या काळाची साक्ष देतात. कालांतराने एल्लोरा लेणी जंगलात झाकली गेली आणि विस्मरणात गेली. ब्रिटिश काळात या लेण्यांचा पुन्हा शोध लागला आणि त्याचे संवर्धन सुरू झाले. आज एल्लोरा लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जाते. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग या लेण्यांचे संरक्षण करत आहे
आज एल्लोरा लेणी आपल्याला कला, श्रद्धा, संघर्ष आणि इतिहास यांचा अद्भुत संगम दाखवतात. काम आपण एकदम बारकाईने बघितलं ना तर जसं की पहिले ओमकारने सांगितलं की मंदिराची डावी बाजू आणि उजवी बाजू अगदी सेम आहे. तर त्याचा जर बारीक निरीक्षण केलं तर ते एक जर चुकलं असतं काही तर तिकडे आणि इकडे डिफरन्स झाला असतं. तर एवढ्या लेवलचं काय म्हणू शकतो त्याला आपण बारीक काम केलेलं आहे, परफेक्शन केलेलं आहे ते बघायला मिळतं. काहीच आपण नवीनच यूट्यूबचा चॅनल खोललेला आहे. तर मराठीमध्ये नवीन नवीन ब्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी, मेरे सवालों का जवाब दो ना. चल बाय ओमकार. गळ्यात भेटून गेलो. ए गळा भेट. तर अशा ट्रिप सगळ्यांनी केल्या पाहिजे. जरी वेगवेगळ्या कंपनीत असल्या तरी पण एका ठिकाणी राहून इयरली एक ट्रिप केली पाहिजे. काही तरुण या मजा करून वाचाल म्हातारा जाचाल मरून. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. पुढच्याच बायको सोबत. हा, नक्कीच. पल्ला घालायचा.